नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीनोबायोटिक आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मी आपला मित्र अमोल। माझं गाव आहे पट्टणकोडली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर व माझा मोबाईल नंबर आहे 9850090469। नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत, जेणेकरून आपण ज्या काही गोष्टी वर्मी कंपोस्ट या विषयामध्ये करत असतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात। काही दिवसांपूर्वी आपण संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदाच गोल आकारातील व कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहणारा वर्मी बेड तयार केलेला आहे व अत्यंत यशस्वीरित्या त्या गोल बेडमध्ये खत निर्मिती झालेली आपण पाहिलेली आहे, बीज निर्मिती झालेली आपण पाहिलेली आहे। आपण पाहू शकता मित्रांनो की आपण आज पुन्हा एक बेड बसवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अजून एक बेड बसवत आहोत आणि आजचा व्हिडिओ खरोखर खास होणार आहे, कारण येणाऱ्या काही दिवसांपूर्वी आपण एक गोल बेड बसवायला सुरुवात केली होती आणि आपल्या प्लॅन्टवर आज भरपूर मोठ्या संख्येमध्ये आपण गोल बेड लावलेले आहेत। या गोल बेडची खासियत म्हणजे आपण पाहू शकता मित्रांनो, हा बेड सहजासहजी कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहू शकतो व तुम्हाला सांगण्यास फार आनंद होतोय की अशा प्रकारचे साधारणतः आपण 100 बेड बसवणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने हा बेड उभा राहतोय। आपण पाहू शकता मित्रांनो, काही वेळापूर्वीच या बेडमध्ये आपण शेणखत टाकायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा सपोर्ट द्यावा लागला हाताने धरून, पण आता सपोर्ट देण्याची काही गरज नाही। आपण पाहू शकता मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या गोल बेडची गांडूळ खत निर्मितीसाठी संपूर्ण देशामध्ये ह्या बेडची अत्यंत चांगल्या पद्धतीने मागणी सुरू झालेली आहे व स्वतः हा मी बेड तयार केल्यामुळे माझी इच्छा झाली की आपण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बेडचे व्यवस्थापन करावे। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बेडची मी उभारणी केलेली आहे। साधारणतः 100 बेडचा आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे, त्यापैकी 60 ते 70 बेड आता माझे लावून झालेले आहेत। वास्तविक मित्रांनो, मी काही बेड तुम्हाला शेडमध्ये लावलेले दिसतील व काही बेड आता शेडच्या बाहेर लावलेले दिसतील। हे शेडच्या बाहेर लावलेले बेड आहेत, पण यामध्ये आता मी खत निर्मिती करत नाही। फक्त पावसाळ्याच्या अगोदर ही माझी पूर्वतयारी आहे की पावसाचा पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे बेड लावलेले आहे। पाऊस सुरू झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 8-15 दिवसात पाऊस सुरू होईल, याच्यामध्ये आपण गांडूळ कल्चर सोडून आपण खत निर्मिती करणार आहोत। कारण आता प्रचंड ऊन असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीला बऱ्याच अडचणी येतात। आपण पाहू शकता मित्रांनो, आता जे खत निर्मिती सुरू आहे ती माझ्या या शेडमधील आतील बेडमध्ये सुरू आहे। अत्यंत मोठ्या पद्धतीने ही आपल्या शेडमध्ये फक्त आणि फक्त आपण गोल आकारातील बेड उभे केलेले आहेत। साधारणतः 20 फूट बाय 100 फुटाचा हा जो एरिया आहे तो पूर्ण एरिया गोल बेडनं आपण व्यापून टाकलेला आहे। आणि खरोखरच गोल बेडचा खूप मोठा फायदाही आपल्याला झालेला आहे। बऱ्याच बेडमधील लेवल आपल्याला खाली जर गेलेली दिसत असेल तर यामुळे चांगल्या पद्धतीने गांडूळ खत निर्मिती झालेली आहे व खत आपण वरचे काढल्यामुळे हा बेड निम्म्यापेक्षाही खाली गेलेला दिसत आहे। काही दिवसांपूर्वी आपण आपल्या याच प्लॅन्टवरील बरेच व्हिडिओज प्रसारित केले, त्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा गोल बेड मी पोहोचवला। आपण पाहू शकता की त्यावेळेला लावलेले जे बेड आहेत ते बऱ्यापैकी सगळे तयार झालेले आहेत, उत्तम प्रकारे खत निर्मिती झालेली आहे, त्याचबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला कल्चरही मिळालेलं आहे। वास्तविक आपल्याला खत निर्मितीपेक्षा गांडूळ कल्चर निर्मिती महत्त्वाची आहे, कारण आपण बेड विक्रीचा व्यवसाय करतो आहे आणि या बेड विक्रीमध्ये बेड दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ कल्चर आपल्या कस्टमरला लागत असते। आपला संपूर्ण प्लॅन्टच आपण ह्या बेडने वापरून टाकत आहोत। आपण पाहू शकता मित्रांनो, हाही बेड थोडा खाली गेलेला आहे, याचाच अर्थ आहे ह्याच्यामधील शेण चांगल्या पद्धतीने निघालेलं आहे।
ह्याही ओपन भागामध्ये आपणाला मोठ्या प्रमाणे बेड इन्स्टॉलेशन केलेले आपण पाहू शकता। ह्याही बेडमध्ये अजून मी कल्चर सोडलेले नाही, थोडेफार पाणी मारून घेतलेले आहे। उष्णता कमी करण्याचे काम मी करत आहे। येणाऱ्या पावसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पावसाच्या पाण्याचा उपयोग करून घेण्याचे मी ठरवलेले आहे। कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त बेड कसे बसतील याचे नियोजन मला करावे लागते। आठ फुटी गोल बेडमध्ये साधारणतः एक ट्रॉली शेणखत मावते आणि लवकरच मी एक व्हिडिओ प्रसारित करणार आहे की ज्यामध्ये डायरेक्ट ट्रॉलीने शेणखत आपण या गोल बेडमध्ये टाकलेले आपणास पाहायला मिळणार आहे। साधारणतः 100 ट्रॉली शेणखती आपण मागवलेले आहे। आपण पाहू शकता शेणखती येऊन पडलेले आहे। बेड भरण्याचे काम इथे सुरू आहे। पण काही दिवसापूर्वी लक्षात आले की डायरेक्ट या बेडमध्येही आपण ट्रॉली पलटी करू शकतो व त्या पद्धतीने 1-2 एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण पाहिले की खरोखरच एका बेडमध्ये एक ट्रॉली शेणखत बसते। काही दिवसातच मी त्याचाही व्हिडिओ प्रसारित करेन। पाहू शकता मित्रांनो, जागा जिथे मिळेल तिथे सर्व ठिकाणी आपण हे बेड उभा केलेले आहेत आणि 100 बेड उभा करण्याचा मानस आपण केलेला आहे। त्यापैकी साधारणतः 65 ते 70 बेड आता उभा राहिलेला आपल्याला दिसत आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण आणखीन बेड इथं उभा करणार आहोत। 5-10 मिनिटापूर्वीच आपण ह्या बेडमध्ये खत भरण्यास सुरुवात केली होती आणि आता पाहू शकता की हा बेड पूर्ण भरत आलेला आहे। येणाऱ्या पुढील 2-3 मिनिटांमध्ये हा बेड पूर्ण भरून जाईल व अत्यंत कमी वेळेमध्ये सुबकरित्या हा बेड भरलेला दिसत आहे आणि त्याचा परफेक्ट गोल शेप कोणत्याही सपोर्ट शिवाय उभा राहिलेला आपल्याला दिसत आहे। माझ्याकडे बऱ्यापैकी मॅनपॉवर असल्यामुळे साधारणतः 20 मिनिटांमध्येच एक बेड भरून होतो। पण 1-2 लोक जरी असतील तरीही अर्ध्या-पाऊण तासामध्ये हा बेड भरण्यास काहीही हरकत नाही। पुन्हा एकदा मी बसवलेले बेड आपल्याला दाखवत आहे। पुढील 1-2 मिनिटांमध्येच आपल्याला हा बेड पूर्ण भरलेला दिसून जाईल। बेड भरण्यासाठी या टपांचा उपयोग करतो। वेळ वाया न जाता कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम होण्यासाठी या टपांची मला वेळोवेळी मदत होते। आपण पाहू शकता मित्रांनो, बेड पूर्ण भरून झालेला आहे। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यापर्यंत वेळोवेळी पोचवत राहीन। ज्यावेळेला माझा 100 बेडचा प्रोजेक्ट पूर्ण होईल त्याही वेळा मी त्याचा व्हिडिओ प्रसारित करेन। त्याचबरोबर एक ट्रॉली शेणखत ह्या बेडमध्ये डायरेक्ट कशा पद्धतीने डंप केले जाते याचाही व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोचवेन। आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल मला कॉमेंटद्वारे कळवावे। आपले काही प्रश्न असतील तर मला विचारावेत, आपले मार्गदर्शन करावे। पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।